नमस्कार अभियोग्यताधारकांनो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या गिरिजा वर्ल्ड या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहतात माझ्या चॅनलवरती तर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून यानंतर शिक्षक भरती संदर्भातील संपूर्ण माहिती म्हणजे तुमच्या जॉईनिंगपर्यंतचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे व्हिडिओ जर यूट्यूब चॅनलवरती अपलोड झाले तर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर गोरगरीब अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओद्वारे जे 50 पसंतीक्रम आहेत मर्यादित, तर ते देताना त्यांना सुद्धा मदत होईल। तर सर्वप्रथम आपण जर बघितला तर सगळ्यात मोठा मर्यादित प्राधान्यक्रमाची या ठिकाणी कसरत असते। तर त्यामुळे कारण की फक्त इथं 50 पसंतीक्रम असतात, तुम्हाला मी पहिलेच सांगू इच्छितोय की 50 पसंतीक्रम असतात आणि संस्था भरपूर येत असतात किंवा आस्थापना भरपूर येतात। त्यामुळे या ठिकाणी प्रेफरन्सेस देताना बऱ्याच बारकाईने विचार करावा लागतो। त्याकरिता मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहो आणि तुम्हाला मी सर्वप्रथम सांगू इच्छितोय की यावेळेस 1:3 अशा पद्धतीचा रेशो आहे, म्हणजे एक जागा जर असेल तर त्या ठिकाणी 3 उमेदवाराचं रिकमेंडेशन होईल। मग आता बऱ्याच अभियोग्यताधारकांचा असा प्रश्न आहे की सर विथ आणि विदाऊटचे प्रेफरन्सेस हे वेगवेगळे द्यावे लागतात का किंवा नंतर द्यावं लागतात का? तर बघा, विथ आणि विदाऊटचे जे प्रेफरन्सेस आहेत म्हणजे मुलाखतीचे आणि विना मुलाखतीचे जे पसंती क्रमांक आहेत त्या पसंती क्रमासाठी स्वतंत्र टॅब असतो। फेज 1 विथ इंटरव्ह्यू, फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यू असे स्वतंत्र तुम्हाला विंडोज दिसतील। त्या विंडोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे मुलाखतीचे आहेत म्हणजे विथ इंटरव्ह्यू त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पदानुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या विषयानुसार त्या ठिकाणी जागा दिसतील, म्हणजे त्या ठिकाणी आस्थापना दिसतील। त्या सगळ्या डाउनलोड करायच्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 50 पसंती द्यायचे। आणि जे तुमचे विनामुलाखतीचे जे पसंती क्रमांक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच आस्थापना येतील, त्यामध्ये तुम्हाला 100 पसंतीक्रम लाभ करायचे आहे। तर ही गोष्ट क्लिअर झाली असेल। आणि बऱ्याच अभियोग्यताधारकांचा फोन येत आहे, सर 1 बिंदू 1 पद म्हणजे काय? बघा, या ठिकाणी तुमची पहिले काय होत होतं 2022च्या भरतीमध्ये तुमची जर फेज 1 ला जसं विना मुलाखतीच्या यादीमध्ये लागल्या तुम्ही उदाहरणार्थ 1 ते 5 वर, ठीक आहे, तर त्यानंतर त्या अभियोग्यताधारकाला मुलाखतीच्या राऊंडमध्ये फेज 1 मध्ये पहिला जो आहे 1 ते 5 त्या गटात तो पात्र नाही, पण त्याच्यानंतर वरती जायला त्याला संधी होती। मुलाखतीच्या राऊंडमध्ये तो 6 ते 8 वर सिलेक्ट होऊ शकत होता, 9 ते 10 वर किंवा 11 ते 12 वर, पण तो अभियोग्यताधारक 1 ते 5 वर सिलेक्ट होऊ शकत नव्हता, कारण की सेम जो गट आहे त्या गटावर रिकमेंडेड होणार नाही, पण वरच्या गटासाठी त्याला संधी होती। आणि त्याचप्रमाणे जर 9वी 10वीचा जो अभियोग्यताधारक आहे पहिल्या फेजमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखतीमध्ये सिलेक्ट जर झालं तर त्याला मग आता मुलाखतीचा जो राऊंड होता त्यामध्ये फक्त आणि फक्त त्याला 11 ते 12 वर सिलेक्ट होता येत होतं, त्याला 6 ते 8 किंवा 1 ते 5 वर सिलेक्ट होता येत नव्हतं। एकंदरीत गेल्या वेळेस 1 बिंदू 1 पद नव्हता। याचा अर्थ असा आहे की ज्या गटास पात्र होता पहिले आणि ज्या गटावर त्याची नियुक्ती झाली त्याच्या नंतरच्या वरच्या गटावर तो जाऊ शकतो, पण तो खाली येऊ शकत नाही, हे सुद्धा क्लिअर झालं असेल। आणि त्यानंतर जो आहे तर आपण हे जे 50 पसंती क्रमाची स्ट्रॅटेजी करताना, स्ट्रॅटेजी ठरवताना आपल्याला सर्वप्रथम कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, कारण की बघा या ठिकाणी आस्थापना भरपूर येणार, तर त्याकरिता मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, पहिल्यांदा पाहिजे शाळेची माहिती। सर शाळेची माहिती मिळते कुठून? गुगल आहे, ChatGPT आहे, त्याच्यावरती तुम्ही काय करा, UDAIS टाका। काय टाकायचं? UDAIS। मग हे जे UDAIS आहे, UDAIS क्रमांक जो आहे तो UDAIS क्रमांक मिळते कुठं? तुम्ही जी जाहिरात डाउनलोड करता ज्या ठिकाणी आस्थापनेचा नाव असतो त्या आस्थापनेच्या बाजूला तुम्हाला काय असतो? UDAIS क्रमांक असतो। हा UDAIS क्रमांक आस्थापनेचा नाव जिथं आहे तिथं ब्रॅकेटमध्ये UDAIS क्रमांक असतो। मग पहिल्यांदा काय करायचं, मग आता हे मग पूर्ण शाळेची माहिती तपासायची का? सर्वप्रथम याचा उत्तर देतो नाही। तुम्हाला ज्या संस्थेवर, ज्या शाळेवर किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जायचंच नाही त्या ठिकाणी फालतू टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाही। ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या आस्थापनेवर आपल्याला मुळीच जायचं नाही त्या आस्थापनेच्या जाहिराती आपण पाहायच्या नाही। मग काय करायचं, ज्या म्हणजे एकंदरीत काय करायचं बघा की आपण ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहोत आणि त्याला लागून असलेले 4-5 जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यांतील आस्थापनांचा चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी बघा 1 ते 5च्या कमी असतील मुलाखतीच्या, पण 6 ते 8 मॅक्झिमम आणि त्याच्यापेक्षा थोड्या कमी 9 ते 10ला जागा असतात. त्यामुळे असंही असू शकते एका आस्थापनेमध्ये फक्त 1 जागा असतो ती दिसते, 2 जागा असतो ती दिसते, 3 जागा असतो ती दिसते. मग अशा वेळेस आपण काय करायचं, तर याच्यामध्ये एक नाही का तुम्ही लक्षात घ्या काय करायचं बघा, ती संस्था पाहायची. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली ही संस्था निवडायला तुम्हाला परवडेल. काहून सांगतो, मागच्या वेळेस त्या संस्थेमध्ये 57 जागा आल्या. त्यांच्या ब्रँच अलग अलग आहेत, तुम्ही समजून घ्या. म्हणजे त्यांच्या ब्रँच अलग आहे म्हणजे तेवढ्यामध्ये प्रेफरन्स येतो का, हा एक तुमचा प्रश्न असेल. तसा उदाहरणार्थ शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीची जी संस्था आहे तिच्या अनेक ब्रँच आहेत, 20-30 शाळा आहेत. त्या 20-30 शाळा म्हणजे 20-30 प्रेफरन्स तिथं जातील का, तर याचा उत्तर नाही. तर ती जी संस्था आहे त्या संस्थेच्या जागा येणार म्हणजे तुमचा तिथं पसंतीक्रम एक जाईल. तर मोठ्या संस्थेला टार्गेट करा. लक्षात घ्या, कोणत्या संस्थेला, मोठ्या. या मोठ्या संस्थेला एकदम टार्गेट करा, जेणेकरून ह्या ज्या मोठ्या संस्था आहेत याच्यामध्ये तुम्हाला जागा जास्त मिळतील. काय मिळतील, जागा जास्त मिळणार. मोठ्या संस्थेला टार्गेट करा. आलं लक्षात, चांगल्या पद्धतीने समजलं असेल. त्यानंतर बघू आपण या युडाइसवर सगळं चेक केल्यानंतर मग त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जर अगर 9वी-10वीची जर असेल तर तुम्ही ChatGPTवर किंवा गुगलवर तुम्ही 10वीचा निकाल बघू शकता. मग 10वीचा निकाल बघताना त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी संख्या सुद्धा दिसते. उदाहरणार्थ तिथं 15 विद्यार्थी आहेत म्हणजे समजून घ्यायचं का इथं काय पटसंख्या कमी आहे. इथं जर 55, 40, 45 अशी जर 40, 45, 50 अशा पद्धतीची जर संख्या जर असेल 9वी-10वीला तर समजून घ्यायचं की ही जी शाळा आहे या शाळेची पटसंख्या एकंदरीत चांगली आहे. म्हणजे याच्यावरती पटसंख्या असेल तर पहिल्यांदा त्या गोष्टीकडे टार्गेट करायचं. त्यानंतर पाहू संस्थेत व्यवहार चालतो. नक्कीच मॅक्झिमम संस्थेमध्ये व्यवहार चालतो. आणि बरेच मुलं सांगतात निवड झाल्यानंतर नाही माझं फुकटामध्येच काम झालं बा, माझ्याकडून काही व्यवहार झालेला नाही. मग मला सांगा त्यांना व्यवहारच करायचा नाही तर मग विना मुलाखतीला जागा देऊ शकतात ना संस्था. आलं का लक्षात. हा काही काही आहेत रेअर ऑफ द रेअर असेल एखादी संस्था की जी मुलाखतीचे उमेदवार पाहून निवड करत असेल, पण मग त्यांना व्यवहारच चालवायचा नसेल तर मग इथं मुलाखतीसाठी जागा द्यावी असताना बंधन आहे का संस्थेला, नाही. तर ही जागा विना मुलाखतीमध्ये सुद्धा देऊ शकली असते, पण तसं नसतो. त्यानंतर सर्वात जास्त जागा इथं 6 ते 8 आणि 9 ते 10 या गटाला 1000, 1,500 प्रेफरन्सेस येणार. लक्षात घ्या. मग ते 1,500 प्रेफरन्सेस येतात तर ते शॉर्ट करायचे की कसं करायचं, काय करायचं, त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी निर्माण करा. आणि त्यानंतर युडाइस क्रमांकावरून संस्थेची मान्यता तपासा आणि ती संस्था कोणत्या वर्षी ओपन झाली याची माहिती तुम्हाला ChatGPT वरती मिळते आणि ही माहिती नक्की तुम्ही तपासा. त्यानंतर 11वी-12वीच्या याच्या जागा ज्या आहेत ह्या जागा अत्यल्प असतात. पहिल्या याच्यामध्ये तर पहिल्या फेजमध्ये जागा येतील याची काही शाश्वती नाही. बघूया आता काय होत होतं. त्यानंतर ज्या तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत किंवा आस्थापना आहेत तर मित्र परिवारांकडून त्या आस्थापनेची चौकशी करा, जेणेकरून आपण सर्व संस्थेवर किंवा आस्थापनेवर जाऊ शकत नाही. कारण की आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणता काम करत आहोत, आपला कुटुंब चालवत आहोत, बरोबर आहे ना, किंवा अभ्यास करत आहोत. अशा वेळेस मित्र परिवारांकडून चौकशी करा. आणि अगर जवळच्या जर संस्था जर असतील आपल्या गावाजवळच्या किंवा त्या शाळेतील शिक्षकाशी संपर्क जर होत असेल तर संबंधित शिक्षकाकडून त्या संस्थेची चौकशी करा. आणि हेच तुमच्यासाठी महत्वाचा गुरु आहे संबंधित शिक्षक. यांना संस्थेच्या जवळ सगळ्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे एकंदरीत संस्थेचा कल्चर कसा आहे, संस्था नेमकी कशी प्रगती करत आहे, पटसंख्या कशी आहे, त्या शाळेचं नेमकं फ्युचर कसं आहे, या सर्व गोष्टीची चौकशी तुम्ही शिक्षकांद्वारे करू शकता. आणि प्रत्येक शिक्षक तुम्हाला मी सांगतोय ना या ठिकाणी तुम्ही पवित्र पोर्टलसाठी सर मी फॉर्म भरलाय म्हणून जर विचारले तर प्रत्येक शिक्षक तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेल आणि तुम्हाला मदत करेल. का संबंधित संस्थेचा फ्युचर किती चांगला आहे, पटसंख्या किती चांगली आहे, त्या शाळेचा एकंदरीत कल्चर कसा आहे, त्या शाळेचा रेप्युटेशन कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर संबंधित शाळेतील शिक्षकांकडून तुम्ही चौकशी करा.
त्यानंतर संस्था 1000 येतील. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलो संस्था 1000 येतील. 1000 कुठं 1 जागा 2 जागा 7 जागा 8 जागा 5 जागा 3 जागा आपल्या विषयाच्या, आपल्या पदाच्या, आपल्या गटाच्या, त्याच्यानंतर आपल्या कॅटेगरीच्या. तर या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, त्याच्यामधून संस्था काही निवडा, आपल्या जवळच्या संस्था निवडा आणि त्याला फोकस करा. आणि त्यानंतर आता म्हणाल सर मग कसा आहे बा रेशो कसा आहे, तर 1:3 3:1 1:3 = 3:1 हा रेशो आहे. म्हणजे काय होतं बघा मित्र, बऱ्याच अभियोगधारकांचा कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे का सर माझी जर या 1:3 मध्ये निवड झाली, मी रिकमेंडेड झालो आणि मी 1:3 मध्ये जर मग रिकमेंडेड झालो आणि संस्थेने माझी निवड केली नाही, तर मी स्पर्धेतून बाद होणार का, दुसऱ्या टप्प्यात मी नसणार का? तर याचं उत्तर आहे नाही, तुम्ही स्पर्धेतून बाद नाही. ज्या संस्थेमध्ये तुमचं सिलेक्शन होतो, सर्वप्रथम समजून घ्या, एका जागेसाठी जसे 3 उमेदवार सिलेक्ट होतात त्याचप्रमाणे तुमची जर मुलाखतीसाठी जर तुमची निवड जर झाली तर तुम्हाला 3 संस्था येतात. किती संस्था येतील? 3 आस्थापना समजा, 3 संस्था समजा, त्या 3 संस्था येतील. मग त्या 3 संस्थेमध्ये तुम्हाला वाटेल सर मग इंटरव्ह्यू एकाच दिवशी राहील का, तर त्याचा उत्तर आहे नाही. तर तुम्हाला वरून तर फोन येतो, पण तुम्ही संस्थापकांना किंवा संस्थे संबंधित कोणी तुम्हाला पहिले पत्र येतो, त्यानंतर संस्थेशी संबंधित तिथं संपर्क क्रमांक दिलेला असतो, त्याच्यावर फोन लावूनही आपण मुलाखतीची तारीख आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. आणि 3ही संस्थेवर जायचं आहे आपल्याला. मग 3 संस्थेवर गेल्यानंतर 3ही संस्थेमध्ये डेमो होईल आणि 3ही संस्थेमध्ये सगळं झाल्यानंतर मग तुमची जेव्हा निवड होईल, ज्यांची निवड होईल ते स्पर्धेतून बाद होणार आणि जे उरलेले 2 माझे अभियोग्यता धारक आहेत ते 2 पुन्हा फेज 2 साठी परत येतील. आलं लक्षात? म्हणजे जे 3 उमेदवार आपण पाठवलेले आहेत, रिकमेंडेड झालेले आहे, त्याच्यापैकी जो सिलेक्ट झाला आहे त्याला त्या दुसऱ्या याच्यामध्ये फेजमध्ये संधी मिळणार नाही. पण जे उरलेले 2 शिक्षक आहेत, अभियोग्यता धारक आहेत माझे भावी शिक्षक, त्यांना फेज 2 मध्ये संधी असणार. आणि हा जो सिलेक्ट झालेला उमेदवार मग संस्थेने सिलेक्ट केला आणि उमेदवार जर जाणार नाही तर तो होणार मग ऑप्टिंग आउट. आलं लक्षात? संस्थेने त्याला जर सिलेक्शन केलं एका अभियोग्यता धारकाला आणि तो त्या संस्थेवर रुजू झाला नाही आणि संस्थेने माहिती भरली का हा उमेदवार आम्ही सिलेक्ट केलेला आहे, तर तो उमेदवार बाद होणार आणि 2 उमेदवार जे आहे ते फेज 2 साठी परत येतील. आता तुम्हाला जवळजवळ ह्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर झाल्या असतील. त्यानंतर आपण पद कसे ठरवायचे, पदाची कॅटेगरी कशी काढायची, म्हणजे एकंदरीत 1 ते 5 साठी किती देऊ, 6 ते 8 साठी किती देऊ, 9 ते 10 साठी किती देऊ, 11 ते 12 साठी किती देऊ. या ठिकाणी बघा, या पद्धतीने तुम्ही काय करा, या पद्धतीने तुम्ही पहिलेच माहिती काढून ठेवा की मी माझ्या स्कोरनुसार, माझ्या गुणानुसार मी कसं द्यायला पाहिजे. मग या ठिकाणी 1 ते 5 साठी मी 4 प्रेफरन्स यूज करायला पाहिजे, इथं 8 प्रेफरन्स यूज करायला आहे, म्हणजे 12 झाले आणि इकडे 6, 12 6 18 झाले. मग त्यानंतर उरलेले जे 32 आहेत मी इथं यूज करायला पाहिजे का, या पद्धतीचा कच्चा आराखडा पहिले तुम्ही तयार करा, है ना. तर हा आराखडा तयार केल्याशिवाय तुम्ही ज्या ज्या गटास पात्र आहात त्या पद्धतीने तुम्ही स्वतः कच्चा काम करा आणि या पद्धतीने काढून ठेवा. आणि त्यानंतर जवळच्या संस्थेला, आणि संस्था मोठी पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो मित्र, संस्था मोठी पाहिजे ज्याच्यामध्ये जागा जास्त असतात. म्हणजे जागा जर जास्त असल्या तर तेवढ्या जागेसाठी तुम्ही पात्र आहात. आलं लक्षात? ज्याप्रमाणे जिल्हा परिषद महानगरपालिकेची आपण जाहिरात वाचतो आणि त्याच्यामध्ये एकूण पद जे आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त त्या तेवढ्या जागेचाही आपला विचार होतो, त्याप्रमाणे संस्था सुद्धा मोठी संस्था पहा, जेणेकरून मोठ्या संस्थेमध्ये तुम्हाला जो आहे की जास्त जागेसाठी तुम्ही पात्र असाल. आलं का लक्षात? 1 जागा 2 जागा असेल त्याच्यापेक्षा मोठ्या आस्थापना बघा, मोठी आस्थापना बघा, मुलाखतीची मोठी संस्था बघा आणि त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही या पद्धतीने काय करायचं, या पद्धतीने तुम्ही पहिले काढा की मी कोणत्या वर्गासाठी किती देऊ आणि 50 कसे देऊ, माझा स्कोर कोणत्या लेवलचा आहे आणि मी कोणत्या पद्धतीने ह्या 50 पसंती क्रमाचा यूज करायला पाहिजे.
ही गोष्ट सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या. आणि मग आता म्हणत असाल मास्तर तुम्ही खूप उशिरा आले हो, याच्या आधी आम्हाला कोणी सांगितलं नाही. खरोखर तुम्हाला शेवटपर्यंत शिक्षक भरती शेवटपर्यंत निवड होईपर्यंत तुम्हाला रोज मार्गदर्शन करणार. फक्त तुम्ही जो आहे माझे व्हिडिओ पाच चला आणि त्यानंतर शिक्षक भरती संदर्भात अगर माझ्या व्हिडिओमध्ये काही जर उणीव असेल किंवा नसेल आवडत तर तसे सुद्धा कमेंटमध्ये सांगा कसं असं असं आहे बा. त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल का सर या विषयावर घेऊन यावा तर तो विषय सुद्धा सुचवत चला. मला शक्य जर झाला तर मी तसाही व्हिडिओ घेऊन येईन. आणि मित्र त्यानंतर म्हणाल मग सर हे कच्चा काम करायला मी कुठून आणायचं, काय कसं करायचं, कशा शीटा बनवायच्या. गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा, गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलचे लिंक या जो व्हिडिओ बॉक्स आपला जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे. त्याच्यावर जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सुरुवातीला 6 शीटा टाकल्या, 6 पेजेस टाकल्या. ते 6 पेजेस तुम्ही प्रिंट करा. आणि प्रिंट करणं होत नसेल तर तुम्ही लिहून घ्या. गोरगरीब अभियोग्यताधारक असेल 25-30 रुपये खर्च करू शकत नसेल तर त्यांनी हाताने लिहून घ्यावं. आणि मी ज्या पद्धतीने शीटा बनवल्या आहे की प्रेफरन्सची स्ट्रॅटेजी कशी द्यायची त्या डाउनलोड करा. आणि त्यानंतर त्या डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा खूप मोठा मदत होईल. तुम्हाला त्या शीटवरून तुम्हाला बरेच काही गोष्टी क्लिअर होईल. म्हणजे कोणत्या संस्थेला प्राधान्यक्रम 1 द्यायचं, 2 द्यायचं, 3 द्यायचं, ज्या पद्धतीने कच्चा काम त्या शीटवरती करता येतो त्या शीटा त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी त्या शीटा डाउनलोड करा आणि प्रिंट काढा. नसेल प्रिंट काढा तर हाताने लिहून घ्या. पण अभियोग्यताधारकांनो पुन्हा एकदा सांगतोय की पुन्हा शेवटपर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहीन. यानंतरही पुन्हा मार्गदर्शन करेन. तर यानंतर पुन्हा व्हिडिओ घेऊन येतो. आणि ज्यांना वाटत असेल की मी लाईव्हवर तुमचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं तर तसे पण कळवा. म्हणत असाल तर आपण शनिवारी लाईव्हसाठी आयोजन करू. पण त्याकरिता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर्व तुम्ही शनिवारी लाईव्ह घ्या 9 वाजता तर आम्ही येणार बा. अशा पद्धतीने कमेंट करा जेणेकरून शनिवारचं मला प्लॅन करता येईल. मी थांबतोय. धन्यवाद.